नाशिकमध्ये काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलंय। अनेकांच्या घरात पाणी गेल्यानं मोठं नुकसान झालंय। बघूयात। नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकच्या नंदिनी नदीला देखील मोठ्या प्रमाणावर पूर आलाय। त्यामुळे नाशिकच्या मिलिंद नगर भागात पावसाचं पाणी या ठिकाणी भरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। नंदिनी नदीचा पूर थेट मिलिंद नगर भागातील घरांमध्ये शिरल्यानं नागरिकांना देखील त्या ठिकाणी आपलं घर सोडून बाहेर पडावं लागलंय। नाशिकमधील गोदाघाट परिसरात पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय। नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। नाशिकच्या रामवाडीमध्ये स्कूल व्हॅन पाण्यात अडकल्याची घटना घडली होती। महापालिकेची घंटागाडी देखील पाण्यात अडकली होती। पाण्यामुळे खड्डा न दिसल्यानं वाहनं पाण्यात अडकली। दरम्यान या दोन्ही वाहनांना बाहेर काढण्यात आलंय। मुसळधार पावसानं बाणगंगा नदीला पूर आलाय। पूर आल्यानंतर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशकात सिंहस्थासाठी उभारलेलं ऑफिस वाहून गेल्याची घटना घडली आहे। तपोवन परिसरात तात्पुरत्या स्वरूपात हे ऑफिस उभारण्यात आलं होतं। गोदावरीच्या पुरात हे कार्यालय वाहून गेलंय। नाशिक शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलंय। अनेक ठिकाणी पाण्यात वाहनं अडकल्याचंही दिसतंय। तसंच पावसामुळे रस्ते खचल्याच्याही घटना घडलेल्या आहेत। नागरिकांचेही पावसामुळे मोठे हाल होताना दिसत आहेत। नाशिक शहरात आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत। शहरातील गंगापूर रोड परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून वाहनधारकांना वाहन चालवताना पाण्यातून कसरत करावी लागते। त्र्यंबकेश्वरमध्येही मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं होतं। दरम्यान पावसानंतर नाले सफाईची पोलखोल झाली आहे। कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नागरिकांनी मागणी केली। नाशिक जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कळवणमधील चणकापूर धरण भरलंय। या धरणातून गिरणा नदीमध्ये 5,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गिरणा नदीला पूर आलाय। या पाण्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठं गिरणा धरण भरण्यास मदत होणार आहे। गिरणा धरणातून जळगाव, धुळे आणि मालेगाव या शहरांना पाणी पुरवठा होतो।